बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये रस्त्यावरच महिलेचा प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना समोर येते। विशेष म्हणजे घाटी रुग्णालयासमोरच ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। घाटी रुग्णालयात सदर महिलेला एकाही विभागात दाखल करण्यात न आल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे। हा सर्व प्रकार शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडला आहे। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। सचिन, काय अधिकची माहिती? हा व्हिडिओ आहे। ही महिला छोटंसं बाळ स्वतःच्या हातात घेऊन फिरतीये आणि असा आरोप केला गेलेला आहे की प्रसूतीसाठी महिलेला आणलं होतं, मात्र रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ह्या विभागातून त्या विभागात आम्हाला पाठवलं आणि अशामध्येच या महिलेला त्या कळा सहन झाल्या नाही आणि अखेर बाळाला जन्म दिला। मात्र रस्त्यावर बाळाला जन्म दिल्याची म्हणजे प्रसूती झाल्याची माहिती जी आहे ही नातेवाईकांनी दिलेली आहे आणि त्यासोबतच नातेवाईकांचा संताप सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। मात्र योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही किंवा डॉक्टरांनी आम्हाला सहकार्य केलं नाही असं या ठिकाणी नातेवाईकांचा आरोप आहे आणि त्यांनी जी रस्त्यावर प्रसूती झालेली आहे तर त्या ठिकाणी त्यांनी संताप व्यक्त करत हे सांगितलंय की ही सुविधा जनतेसाठी असते, मात्र त्या जनतेला सुविधा मिळाली नाही। रस्त्यावर जर प्रसूती होत असेल तर नक्कीच एक दुर्दैव म्हणावं लागेल। मात्र या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न हा देखील उपस्थित केला जातो, ज्या यंत्रणा आहेत किंवा यांना पोहोचण्यास विलंब झाला असेल तर यात नेमकी चूक कुणाची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे गंभीर आरोप आहे, त्यासोबतच या ठिकाणी प्रशासनानं सुद्धा गंभीर दखल घ्यायला पाहिजे। अन्यथा असं जर घडत असेल तर नक्कीच बहुतांश वेळा असं होतं की काही जणांना याचा मोठा फटकाही बसू शकतो। जी सचिन, या संदर्भात घाटी रुग्णालय प्रशासनाकडून काय माहिती देण्यात आली आहे का? घाटी रुग्णालय प्रशासन जे आहे त्यांच्याकडून माहिती अशी मिळतीये की ते आता सखोल या संदर्भात माहिती घेत आहेत, कारण त्यांच्या मते जर फोटो आणि व्हिडिओ जर पाहिले तर त्यांच्याकडून असं सांगण्यात येतंय की ही प्रसूती एखाद्या वेळेस या ठिकाणी झालेली नसावी, यांनी थेट त्या ठिकाणी त्या महिलेला आणलेलं असावं असा प्रथम स्वरूपात त्यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे। मात्र दुसरीकडे त्या महिलांचा हा देखील आरोप आहे की प्रसूती जी आहे ती घाटी परिसरातच झालेली आहे, रस्त्यावरच झालेली आहे। त्यामुळे नातेवाईकांचा संताप तर पाहायला मिळतोय, मात्र दुसरीकडे घाटी प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार त्यांचा असा आरोप आहे, अंदाज आहे की या ठिकाणी ही प्रसूती झालेली नाहीये। तर मात्र नेमकं सत्यता काय हे आता चौकशीचा भाग आहे आणि चौकशी केल्याच्या नंतर संपूर्ण प्रकार समोर येईल। मात्र सर्वात मोठा प्रश्न हा उपस्थित केला जातो, जर रस्त्यावर प्रसूती होत असेल तर हे नक्कीच एक धक्कादायक बाब आहे आणि या ठिकाणी सचिन, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।